नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आज नागपंचमी आणि नागपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो नागदेवतेचा अभिषेक, पूजा आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेली एक सुंदर परंपरा. पण कधी विचार केलाय का, ज्या सापाची आपण नागपंचमीला पूजा करतो त्या सापाचं आपल्या पर्यावरणात नेमकं काय महत्व आहे? साप खरंच माणसाचा शत्रू आहे का? या सापाविषयी आपण जे ऐकतो त्या सगळ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्ट्या योग्य आहेत का? आजच्या नागपंचमीच्या विशेष निमित्ताने आपण श्रद्धेसोबतच विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही सापांना समजून घेणार आहोत. सापांच्या विविध प्रजाती, विषारी, बिनविषारी, सापांमधील फरक, सापांविषयी समज, गैरसमज आणि सापदंशाच्या वेळी कोणती काळजी घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्पसंवर्धनाची आजच्या काळात काय गरज आहे, या सगळ्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगण्यासाठी आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत श्री गणेश खानवेलकर सर. तर सर, सगळ्यात आधी तुमचं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, आज आपण नागपंचमी साजरी करतोय, तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की हा सण साजरा करण्यामागे नेमकं काय उद्देश आहे, म्हणजे कोणती धार्मिक आणि पौराणिक मान्यता आहे, आणि याशिवाय नागपंचमीची ही जी परंपरा आहे ती नेमकी कशी सुरू झाली? नागपंचमीचा रेफरन्स जो आपल्याला सापडतो तो महाभारत काळापासून सापडतो. अच्छा. पहिल्यांदा कारण परीक्षित नावाचा जो अभिमन्यूचा मुलगा आहे त्यांनी एका ऋषीच्या गळ्यामध्ये एक मेलेला साप टाकला तपस्या करत असताना, आणि त्याच्यामुळे त्या ऋषीने क्रोधीतून त्याला एक शाप दिला की जो नाग तू माझ्या गळ्यामध्ये टाकलाय तर तोच तसाच प्रकारचा साप चावून तुझा मृत्यू होईल. अच्छा. आणि तसं झालं. म्हणून त्याचा मुलगा जन्मेजय यांनी एक साप संपवण्यासाठीचा एक मोठा यज्ञ केला, आणि त्या यज्ञामध्ये साप मारायला लागल्यानंतर एक अस्तिक नावाचे ऋषी होते ज्यांनी येऊन जन्मेजय राजाची थोडीशी समजूत काढली, आणि त्याच्यानंतर त्यांनी तो यज्ञ बंद केला. तर तो यज्ञ ज्या दिवशी बंद झाला त्या दिवशी आपण नागपंचमी साजरी करतो. अच्छा. आणि सर, जसं तुम्ही आता म्हणालात की ही पौराणिक कथा तर आहे, पण आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राण्याला हे एक विशेष महत्व आहे, आणि नागाला आपण देवता म्हणतो, कारण भगवान शंकराच्या गळ्यात सुद्धा आपण साप बघतो. त्याच्यानंतर विष्णूची जी शय्या आहे ती सुद्धा शेष नागाची आहे, आणि कृष्णाचा संबंध सुद्धा हा नागाशी येतो. तर या धार्मिक संबंधांमधून आपण नागाबद्दलची जी श्रद्धा आहे ती जी निर्माण झाली एक सर्वसामान्य माणसांमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे तर लहानपणीपासून आपण जेव्हा सगळं बघतो तेव्हा साहजिकच आपल्याला त्याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण होतं. आणि मला असं वाटतं की जुन्या लोकांनी प्रत्येक देवतेसोबत एखादा जो निसर्गामधला प्राणी एक अटॅच करून ठेवलेला आहे तर तो बहुतेक ह्याच कामासाठी केलेला असावा की जेणेकरून लोकांना त्यांचं महत्त्व समजायला पाहिजे. बरोबर. आणि सर, नागपंचमीच्या दिवशी सापांना दूध पाजण्याची सुद्धा प्रथा आहे, किंवा अजून वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या पद्धतीने नागाची पूजा केली जाते. तर हे वैज्ञानिक दृष्ट्या किती बरोबर आहे, आणि यामुळे नागांच्या आरोग्यावरती काही परिणाम होतो का? हो, सापांच्या आरोग्यावरती ह्याचा परिणाम दिसतो. साप हा मुख्यतः शाकाहारी प्राणी नाहीये, तो मांसाहारी प्राणी आहे, आणि जिवंत जनावर खाणं हेच त्याचं अन्न आहे. तर असं असतं की गारुडी जे असतात ते नागपंचमीच्या आधी सापांना पकडतात आणि त्यांचं अन्न बंद करतात. अन्न आणि पाणी दोन्ही बंद करतात जेणेकरून ते शांत व्हावे, आणि लोक जेव्हा त्यांची पूजा करतात तेव्हा त्यांनी अग्रेसिव्ह होऊन त्यांना दंश करू नये. अच्छा. तर अशा स्थितीमध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही साप लोकांना दाखवता आणि लोक त्याला दूध देतात, तर सापाने जर ते दूध पिलं तर त्याच्या फुफ्फुसामध्ये ते दूध जाऊन साप मारायची सुद्धा शक्यता असते. अच्छा. दूध हे सापाचं अन्न नाहीये, पाणी आणि जनावर हेच सापाचं अन्न आहे. अच्छा. आणि सर, आता आपण थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातनं जर बघायला गेलं तर जगभरात आणि भारतात सापांच्या साधारणपणे किती प्रजाती आहेत, आणि त्यापैकी किती विषारी आहेत आणि किती बिनविषारी आहेत? सापांचा प्रजातीचा शोध लागणं ही एक कंटिन्यू प्रोसेस असते. तर आता जर बघितलं तर आपल्याकडे साधारण एक 3600 ते 4000 ह्या रेंजमध्ये आपल्याला सापांची संख्या म्हणजे स्पीसीज ज्या आहेत त्या बघता येतात. अच्छा. जगभरामध्ये. आणि त्याच्या साधारण एक 10 ते 11% म्हणजे साधारण एक 360 ते 400 सापांच्या जाती या भारतामध्ये आपल्याला आढळतात, ज्याच्यामध्ये विषारी, बिनविषारी आणि सौम्य विषारी असे तिन्ही प्रकारचे साप. अच्छा. आणि महाराष्ट्रात, विशेष करून आपल्या मराठवाड्यात, कोणकोणत्या मुख्य सापांच्या प्रजाती आढळतात, आणि त्यापैकी घराच्या जवळ किंवा शेतीच्या परिसरात आढळणाऱ्या जास्त प्रजाती कोणत्या आहेत? आपल्या मराठवाड्यामध्ये जर म्हणाल तर साधारण एक 18 ते 19 प्रकारचे साप आपल्याला सापडतात, ज्याच्यामध्ये 6 विषारी आणि बाकी सगळे बिनविषारी, आणि 4 जे आहेत ते सौम्य विषारी. अशा प्रकारची आपल्याला संख्या आढळते.
आणि घराच्या आजूबाजूला किंवा शेतात जर म्हणाल तर सापाचं अधिवास जो आहे हम्म. तर तो बदलतो. म्हणजे जसं तुम्ही शहरामध्ये बघाल तर शहरामध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक प्रकारचे साप सापडतात. बरोबर. जसं तस्कर नावाचा एक साप आहे, धामण नावाचा साप आहे किंवा मांडोळ नावाचा साप आहे. हे साप तुम्हाला मुख्य प्रमाणामध्ये तेच सापडतात. 100 वेळेस जर आम्ही साप पकडायला गेलो तर आम्हाला 85% आम्हाला ह्या 3 सापांपैकी एक साप सापडतो. अच्छा. नाग, मण्यार, फुरसं, घोणस हे साप हे शेतांमध्ये जास्त प्रमाणात सापडतात. शहरांमध्ये त्यांची संख्या कमी असते. सर, तुम्ही आत्ता उल्लेख केला की मण्यार, फुरसं, नाग हे जे साप आहेत, हे 4 प्रकारचे जे साप आहे याच्याबद्दल बऱ्याचदा बोललं जातं. पण या व्यतिरिक्तही काही असे साप आहेत का जे ओळखायची एक विशिष्ट पद्धत आहे, किंवा मग त्यांच्यामध्ये कसा फरक करता येतो की हे विषारी आहेत, बिनविषारी आहेत? सापांमध्ये विषारी किंवा बिनविषारी फरक समजण्यासाठी असं वैज्ञानिक असं काही नाहीये. जसं तुम्ही साप बघता तसं तुम्ही त्याला ओळखायला शिकता. अच्छा. असं काही स्पेसिफिक नाही आहे की विषारी साप आहे तर हा एका पर्टिक्युलर प्रकारचाच असतो आणि बिनविषारी असेल तर एखाद्या विशिष्ट प्रकारचा असतो. कारण खूप सारे साप असे आहेत जे बिनविषारी आहेत पण दिसायला एकदम विषारी सापांसारखे दिसतात. अच्छा. आता तुम्ही जसं म्हणालेत की साप ओळखायची विशिष्ट पद्धत नाहीये, पण काही लोक तो प्रयत्न करतात. म्हणजे त्याच्या आकारावरनं, त्याच्या रंगावरनं किंवा त्याच्या बॉडीवरती जे स्ट्रक्चर असतं त्याच्यावरनं. आणि बऱ्याचदा साप ओळखताना काही वैज्ञानिक जे वैशिष्ट्य असतात ते सुद्धा लक्षात घेतली गेली पाहिजे का? म्हणजे त्यांचा रंग, आकार या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या किती महत्वाच्या आहे? तसं बघितलं तर साप ओळखायला शिकणं खूप सोपं आहे. तुम्ही आपल्याकडे असलेल्या 20 सापांचे जर फोटो बघितले आणि त्याला जर वारंवार डोळ्याखालून घातलं तर तुम्हाला साप नक्कीच ओळखू येतात. अच्छा. जसं नाग नावाचा जो साप आहे त्याच्याच सारखं दिसणारं एक धूळ नागिन नावाची दुसरी साप असतो. अच्छा. तर ती धूळ नागिन जी असते ती बिनविषारी आहे आणि साप जो आहे तो विषारी आहे. तसंच घोणस आणि डुरक्या घोणस ह्या 2 वेगळ्या जाती आहेत. घोणस हा विषारी आहे आणि डुरक्या घोणस हा बिनविषारी आहे. अच्छा. पण ते दिसायला दोघं एकसारखेच दिसतात. तर जसं तुम्ही त्यांना जास्त वेळेस बघाल तसं तुम्हाला त्यांना ओळखण्यासाठी मदत होते. अच्छा. आणि सर, या व्यतिरिक्त आपल्या समाजात सापांबद्दल एक गैरसमज सुद्धा आहे की साप बदला घेतो किंवा त्याला माणसांचा चेहरा लक्षात राहतो आणि मग जर आपण एखाद्या सापाला मारलं तर त्याचा जो जोडीदार आहे तो बदला घेतो, असं सगळा एक समज आहे. तर या समजुतीमध्ये किती तथ्य आहे? नाही, असं काही नाही आहे. हे सगळं आपल्याला चित्रपटातून दाखवलेलं असतं. सापाचा मेंदू जो आहे तो फक्त त्याचं भक्ष्य आणि त्याला असणारा धोका ह्या 2च गोष्टी ओळखायला शिकतो. म्हणजे आम्हाला खूप वेळेस असं होतं की साप एखाद्या बिळामध्ये जाऊन बसला आणि आम्ही त्याला पकडायचा प्रयत्न केला तर 2 मिनिटांनी तो आतमध्ये जाऊन परत त्याच छिद्रातून बाहेर यायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला हे लक्षात राहत नाही की मला इथे पकडायचा प्रयत्न पण केला गेलेला आहे. अच्छा. एवढी शॉर्ट मेमरी असलेला साप कोणाचा तरी चेहरा लक्षात ठेवेल किंवा ज्या सापाला मारलं त्याच्या डोळ्यामध्ये बघून त्याची जी फिमेल साप आहे तो तुमच्या मागे येईल, हे असं काही नसतं. अच्छा. आणि सर, आपण बघतो की असंही म्हटलं जातं की जर तुम्हाला साप दिसला तर तो म्हणजे त्याची चाल ही वाकडी असते, तर आपण जर सरळ पळालो तर तो आपल्याला चावणार नाही. तर मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की सापांचं जे वर्तणूक आहे तर ती कशाच्या आधारावर ठरली जाते? म्हणजे ते त्यांचं जे नेचर आहे ते काय आहे? सापाचं बिहेवियर जे आहे ते एक पर्टिक्युलर प्रकारचं बिहेवियर असतं. एक तर असं आहे की त्यांना पाय नसल्यामुळे ते सरळ चालू शकत नाही. बरोबर. त्यांना चालण्यासाठी त्यांचे मसल्स वापरावे लागतात आणि जेव्हा ते मसल्स वापरतात तेव्हा ते एका विशिष्ट पद्धतीनेच चालू शकतात. सापा सरळ कधी चालत नाही. आणि सापाचा जो वेग आहे हा माणसाच्या पळण्याच्या वेगापेक्षा खूप कमी असतो. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही जर पळाला आणि साप तुम्ही सरळ पळाले, तिरपे पळाले, त्यांनी काही फरक नाही पडत. सापाचा मूळतः वेगच माणसाच्या वेगाला मॅच करू शकत नाही. तर त्यांचं एक पर्टिक्युलर बिहेवियर आहे आणि ते त्याच्याच प्रमाणे वागतात. अगदी बरोबर. आणि सापाचं आपल्या परिसंस्थेमध्ये किती महत्त्व आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तो शेतीच्या दृष्टीने आणि सगळ्याच जर यांनी बघायला गेला ॲस्पेक्ट्सने तर तो किती महत्त्वाचा आहे? साधारण असं असतं की एक ॲव्हरेज साईजचा जो साप असतो हा समजा आठवड्यातून 2 वेळेस उंदीर खातो. जर तुम्ही हे बघितलं तर वर्षाला 700 ते 750 उंदीर एक साप संपवतो. आणि जर तुम्ही हे बघितलं की सरकारी जे गोदाम असतात तर त्या गोदामामध्ये जे धान्य असतं तर त्या धान्याचा जवळपास 16 लाख मेट्रिक टन वर्षाला हे उंदीर खराब करतात. अच्छा. म्हणजे एका उंदराला साधारण नाही म्हटलं तरी एक 2 ग्राम हे कंटिन्यू ते खराब करत असतात. तर त्यांना नॅचरल
पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे साप हे निसर्गाने दिलेलं एक देणं आहे. कारण तुम्हाला जर त्याचा पेस्ट कंट्रोल करायचा असेल तर एका ॲव्हरेज लार्ज जो गोडाऊन असतो म्हणजे मोठं जे गोडाऊन असतं त्याला साधारण वर्षाला 1,30,000 ते 1,40,000 रुपयापर्यंतचा खर्च येतो. अच्छा. तर हा खर्च न करता तुम्ही फक्त जर तुमच्या आजूबाजूचे साप जर तुम्ही वाचवले तर तुमचा हा सगळा खर्च कमी होऊ शकतो. नक्कीच. आणि सर, साप आपल्या घराच्या आसपास येण्याची मुख्य अशी काय कारणं असतात, आणि जर आपल्याला त्यांच्यापासनं वाचायचं असेल तर नागरिकांनी अशी कोणती काळजी घेतली पाहिजे? म्हणजे घराच्या जवळ न येऊ देणं, किंवा शेतामध्ये, किंवा बऱ्याचदा गोठ्यातही साप येत असतो, तर मग काय काळजी घेतली पाहिजे? सापाचं असं आहे की तो थंड रक्ताचा प्राणी आहे आणि त्याला हालचालीसाठी जी उष्णता लागते तर ती दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या सोर्सवरती डिपेंड असते आणि त्याला लपायसाठी जागा लागते. ह्या दोनच गोष्टी आहेत. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कचरा असेल, बिळं असतील किंवा दगडांचा तुम्ही एखादा ढीर करून ठेवलेला असेल तर त्यांना लपण्यासाठी आणि बाहेर जे थंड हवामान आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी ती एक चांगली जागा आहे. तर ते त्या जागेमध्ये बसण्यासाठी तुमच्या घरामध्ये येत असतात. बरोबर. आणि शेत म्हणा किंवा गोठा म्हणा तिथे पण जनावरांची जी उष्णता असते शरीरातून येणारी त्याच्यामुळे तो गोठा बाहेरच्यापेक्षा गरम असतो. फक्त एवढ्याच कारणासाठी ते तुमच्या घराजवळ आणि गोठ्यांजवळ येतात. आणि दुसरं एक कारण आहे की तुमच्या घराच्या आजूबाजूला जे बिळं असतात त्याच्यामध्ये उंदीर असू शकतात, बरोबर. जो कचरा आहे त्याच्यामध्ये पाली असू शकतात, सरडे असू शकतात, जे त्यांचं खाद्य आहे ते फक्त त्याच्यासाठी येतात. जर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूची स्वच्छता राखली, बिळं बुजवले आणि दगडाचे किंवा विटांचे जे ढिगारे असतात ते तुम्ही जर ठेवले नाही तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये साप येण्यापासून मुक्तता मिळू शकते. नक्कीच सर. आणि या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः महाराष्ट्र वन विभागासोबत सर्प संवर्धनाच्या कामातही सहभाग घेतलाय, तर हे काम करत असताना तुमचा एखादा असा पहिला अनुभव जो तुम्हाला खूप काही शिकवून गेला सापांबद्दल, म्हणजे त्यांचं आपल्याशी असलेलं नातं ते तुम्हाला त्या एक्सपिरियन्समधनं जास्त चांगल्या पद्धतीने समजलं, तर असा एखादा एक्सपिरियन्स? हे असं आहे की मी पहिल्यांदा जेव्हा एक साप पकडला होता तेव्हा आम्ही विद्यापीठामध्ये असताना सोनेरी महलजवळ एक साप आम्हाला दिसला आणि आम्ही ते नुकतंच पकडायला शिकलेलं असल्यामुळे आम्हाला त्याची उत्सुकता होती म्हणून आम्ही तो साप पकडला. आणि मग ज्यांनी आम्हाला साप पकडायला शिकवलं होतं आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेला. अच्छा. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जी गोष्ट केली तर ती गोष्ट चुकीची आहे. कारण तुम्ही एका निसर्गामध्ये असणाऱ्या सापाला विनाकारण पकडलंय आणि तुम्ही इथे घेऊन आला, ज्याला सोडायला परत तुम्हाला तिथेच जायचं. तर हा माझा साप पकडण्याच्या बाबतीतला पहिला अनुभव आहे. आणि त्याच्यामधून मी हे शिकलो की सापाला प्रत्येक वेळेस पकडलंच पाहिजे असं नाही. तुम्ही सापाकडे दुर्लक्ष केलं तर साप आहे त्या जागेवरनं निघून जातो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. अगदी बरोबर सर. आणि साप दिसला की अनेक लोक त्याला घाबरून पळत सुटतात किंवा मग त्याला मारायचाही प्रयत्न करतात. तर अशा वेळी स्वतःहून साप पकडण्यासाठी पहिले काय करायला पाहिजे, आणि त्यासाठी सर्पमित्रांकडची जी मदत आहे ती घेण्यासाठी आधी स्वतः सुद्धा ते शिकावं लागतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर तुम्हाला जर तुमच्या घराच्या आजूबाजूला साप दिसला तर त्याला पकडण्याची एक खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही एक पाईप घ्या 5-6 फुटाचा, जेणेकरून तुम्ही सापांपासून थोडंसं दूर राहू शकाल. आणि तो पाईप जर तुम्ही त्याच्या तोंडासमोर ठेवला तर साप ते बीळ समजून त्याच्यामध्ये चालला जातो आणि त्याचं दुसऱ्या बाजूचं तोंड बंद असल्यामुळे तो बाहेर निघू शकणार नाही. हे केल्यानंतर तुम्ही कुठल्याही साप पकडणाऱ्या किंवा साप रेस्क्यू करणाऱ्याला जर फोन केला तर ते येऊन तुमच्या घरातला साप घेऊन जाऊ शकतील, किंवा तुम्ही सुद्धा दुसरं तोंड बंद करून त्याला बाहेर नेऊन सोडू शकता, जेणेकरून तुम्हालाही कुठली इजा होणार नाही आणि सापांना पण इजा होणार नाही. आपण जे बघतो की बऱ्याचदा लोक सापांना मारतात, तर ते योग्य आहे का? म्हणजे सापांना मारणं आणि त्यामागे बरेचसे गैरसमज सुद्धा आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं तर सापांना मारणं हे कायद्याच्या दृष्टीने पण चुकीचं आहे. कारण वन्यजीव अधिनियम कायद्यामध्ये साप हा सुद्धा एक प्राणी आहे. त्याला मारणं चुकीचं याच्यासाठी आहे की तो तुमचं मदत करतो. त्याचा मेंदू जो आहे तो विकसित नाही, पण मेंदू आपला विकसित झालेला आहे. त्याच्यामुळे तो तिथे का आलेला आहे ह्याचं जर आपण कारण समजून घेतलं आणि ते कारण जर आपण बाजूला काढू शकलो तर तुमचा आणि सापाचा होणारा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामधून आपण वाचू शकतो. तर स्वतः साप न मारता जर तुम्ही कोणाला बोलवलं तर तुमच्या घरातून तो साप नेऊ शकतात आणि
तुम्ही सुद्धा साप पकडायला जर शिकलात तर तुम्ही तुमचं पण काम करू शकता. नक्कीच. आणि यानंतर सर, साप चावल्यानंतर सगळ्यात आधी काय केलं पाहिजे? म्हणजे आपण फर्स्ट एड म्हणतो, तर तसं साप चावल्यानंतर आपली फर्स्ट एड काय असायला पाहिजे? आता आपण बघतो की साप चावल्यानंतर बरेच ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत. म्हणजे जसं घट्ट दोरी बांधणं किंवा मग काय म्हणतात ती जखम काढून टाकणं. तर या पद्धती बरोबर आहेत का? किंवा मग आपण काय करायला पाहिजे सायंटिफिक अँगलनी बघायला गेलं तर? कुठला पण प्रथमोपचार तो जर व्यवस्थित केला तरच तो प्रभावी असतो. जर ते प्रथमोपचार करताना तुमच्याकडनं चूक झाली तर तो फेटल पण ठरू शकतो, म्हणजे त्यांनी तुमचा जीव पण जाऊ शकतो. ॲक्च्युली तुम्ही जे म्हटलात की घट्ट दोरी बांधणं, तर ही गोष्ट बरोबर आहे. त्यांनी तुमचा रक्ताभिसरण जे आहे ते कमी होतं, म्हणजे हळू होतं, आणि विष पूर्ण शरीरामध्ये पसरायची जी शक्यता आहे ती तुम्ही कमी करू शकता. पण त्याचा दुसरा भाग असा आहे की तुम्ही जर ती दोरी खूप घट्ट बांधली आणि दवाखान्यामध्ये जायला तुम्हाला जर उशीर झाला तर रक्त पुरवठा न झाल्यामुळे ते अवयव तुमच्या कामातून जाऊन ते कापून पण टाकावं लागू शकतो. तर दोरी बांधण्याचा जो प्रकार आहे तो एक विशिष्ट प्रकारे केला जातो की तुम्ही पेन्सिल, पेन किंवा एखादी काडी तिथे ठेवायची, त्याच्यावरती ती दोरी बांधायची आणि त्याच्यानंतर ती काडी जी आहे किंवा पेन, पेन्सिल जे आहे ते तुम्ही काढून घ्यायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही दोरी बांधली की जेणेकरून रक्तप्रवाह जो आहे तो कमी होईल पण थांबणार नाही, तरच तुम्ही केलेला प्रथमोपचार हा तुमचा जीव वाचू शकतो. दुसरा आहे की तुम्ही जे म्हटले जखम काढून टाकणे, तर त्याच्यामध्ये पण एक प्रकार असा आहे की तुम्ही जे ब्लेड मारता ते तुम्ही कसं मारता. वैज्ञानिक पद्धतीने मारलेला ब्लेड प्रथमोपचार म्हणून तुमचा जीव वाचू शकतो. अवैज्ञानिकरित्या मारलेला जो ब्लेड आहे त्यांनी तुमची नस कापली जाऊन रक्तप्रवाहाने तुमचा जीव जाऊ शकतो. तर प्रत्येक प्रथमोपचार हा तुम्ही जोपर्यंत एखाद्या प्रथमोपचार तज्ज्ञाकडनं शिकत नाही तोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे दुसऱ्याच्या जीवावरती उठलेला धोका असू शकतो. तर प्रथमोपचारामध्ये दुसरा विषय असा आहे की ज्या जागेवरती साप चावलेला आहे ती जागा जी आहे ती तुमच्या हृदयाच्या खालच्या बाजूला ठेवणं आणि वेगाने हालचाल न करणं, जेणेकरून तुमचं रक्तप्रवाह जो आहे, रक्ताभिसरण जे आहे ते थोडं स्लो होतं आणि त्याच्यामुळे विष एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणापर्यंत पसरणं याचा वेग कमी होतो. प्रथमोपचारामध्ये तुम्ही हे पण करू शकता, माणूस जेवढा शांत राहील तेवढं विष हे त्याच्या शरीरामध्ये पसरण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं. सापांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 3 प्रकारचे साप आपल्याकडे सापडतात. एक आहे बिनविषारी, एक आहे विषारी आणि त्याच्यामध्ये येणारा एक भाग आहे तो सौम्य विषारी. त्याच्यामध्ये मांजऱ्या, हरणटोळ आणि रुखई, म्हणजे त्याला ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक रुखईला, हरणटोळला वाईन स्नेक म्हणतात आणि मांजऱ्याला कॉमन कॅट स्नेक म्हणतात. तर ह्यांचे जे विषाचे दात आहेत हे नाग, मण्यार, घोणस किंवा फुरस ह्याच्या उलट त्याच्या जबड्याच्या मागच्या दिशेला असल्यामुळे ते जर माणसाला चावले तर माणसाला त्याच्या विषाचा त्रास होत नाही. पण जेव्हा एखादा छोटा प्राणी ते पकडतात आणि त्यांच्या तोंडामध्ये तो मागच्या बाजूला ढकलले जातो तेव्हा त्याला ते विषाचे दात टोचले जातात आणि त्याच्यावरती विषाचा प्रभाव होतो. म्हणून त्याला सौम्य विषारी साप असं म्हटलं जातं. असे 3 प्रकार आहेत सापांचे. अगदी बरोबर आहे. आणि जसं आपण म्हटलो आधीच की काही साप हे विषारी असतात आणि काही बिनविषारी असतात. तर जेव्हा विषारी साप चावतो तेव्हा प्रत्येक वेळेस सर्पदंश हा जीव घेणाच असतो का? आणि ड्राय बाईट असा एक शब्द आहे, तर ड्राय बाईटचा नेमका अर्थ काय आहे? आपल्याला जशी लाळ बनवावी लागते ना तसं सापांमध्ये विष बनतं. जसं आपण लाळेने फूड डायजेस्ट करतो तसं सापाच्या विषाने त्याचं फूड डायजेस्ट होतं. तर साप त्याचं जे विष आहे ते विनाकारण वाया नाही घालवत कधीच. तर जनरली असं असतं की तो जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला चावायचा प्रयत्न करतो तेव्हा जनरली असं असतं की तो तुम्हाला विष सोडत नाही तुमच्या अंगामध्ये. तर आपल्याकडे जसं बघितलं जातं की साधारणतः 40% जे असतात ते ड्राय बाईट असतात. 40% तुम्हाला ड्राय बाईट होतात की ज्याच्यामध्ये साप तुम्हाला फक्त घाबरवण्यासाठी फुसकारतो, तो ऍक्च्युली चावत नाही. आणि त्या ड्राय बाईटमध्ये तुमच्या शरीरामध्ये विष जात नाही आणि ते विष जर तुमच्या शरीरात गेलं नाही तर तुम्हाला त्याच्याने काही इजा होत नाही. आणि याशिवाय सर आपण बघतो की नागपंचमीच्या निमित्ताने बरेच लोक साप पकडतात आणि मग ते पूजेसाठी समोर आणतात आणि त्याचं प्रदर्शन सुद्धा लावतात, असं काही ठिकाणी दिसतं. तर मग हे साप संवर्धनाच्या दृष्टीने किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे? अशा प्रदर्शनांमध्ये जे साप येतात, जसं मी पहिले सांगितलं की त्यांना पकडून खूप दिवस आहे ना उपाशी ठेवलेलं असतं, पाणी देत नाही, उपाशी ठेवतात. तर असं आहे की अशा प्रकारचं गारुड्यांकडनं केलं जाणारं जे प्रदर्शन आहे बेकायदेशीर आहे.
कायदेशीररित्या तुम्हाला सापांच्या बद्दल माहिती होण्यासाठी वन विभागाकडनं काही वेळेस एक सर्पयात्रा म्हणून एक कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये ज्यांना साप पकडता येतो असे लोक साप गावांमध्ये नेतात आणि गावातल्या लोकांना प्रत्येक प्रकारचा साप कसा दिसतो, त्याला कसं ओळखायचं, कसं हाताळायचं किंवा त्याच्यापासून कसं दूर राहायचं, या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. तर जो सरकारकडनं केलेला कार्यक्रम जो असतो तर तो कायदेशीर आहे आणि त्यांनी जनजागृती चांगल्या प्रमाणामध्ये करता येते. आणि आपण आजकाल बघतो की सोशल मीडियावरती वेगवेगळ्या सापांचे व्हिडिओज पण असतात, त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा लोकांमध्ये जी माहिती आहे सापांबद्दलची ती चुकीची पोहोचली जाते. तर मग अशा वेळेस एक आपली भूमिका काय असायला पाहिजे जर सापांना खरंच समजून घ्यायचंय तर? असं आहे की सापांना समजून घेण्यासाठी तर त्यांच्या बाबतीमध्ये अभ्यास करणं हा एकच पर्याय आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणाले की फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती सापांच्या बाबतीत माहिती देतात लोक, बरोबर. तर ती माहिती देणारे लोक हे किती शिक्षित आहेत सापांच्या बाबतीमध्ये किंवा पर्यावरणशी रिलेटेड त्यांना काय माहिती आहे याची आपल्याला माहिती नसते. तर स्वतः केलेला अभ्यास हा बाकीच्यांनी सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या गोष्टींपेक्षा कधी पण चांगला असतो. बरोबर. तर लोकांनी स्वतः अभ्यास करावा जेणेकरून त्यांना सापांच्या बाबतीत योग्य ती माहिती मिळू शकेल. नक्कीच सर. आणि आता शेवटी जाता जाता आजच्या नागपंचमीच्या निमित्ताने तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की माणूस अज्ञानामुळे जास्त घाबरतो आणि सापांच्या बाबतीत म्हणाल तर ही गोष्ट अगदी खरी आहे की त्याच्या बाबतीत कुठलंही ज्ञान नसल्यामुळे लोक जास्त घाबरतात. बरोबर. तर सापांच्या बाबतीमध्ये लोकांनी थोडं वाचावं आणि जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुम्हाला त्याचं ज्ञान जास्त मिळेल आणि जेवढं तुम्हाला ज्ञान जास्त मिळेल तेवढी तुमची भीती कमी होईल. नक्कीच सर. आजच्या आपल्या या संवादातून धार्मिक परंपरा तर समजल्याच, पण त्यासोबतच सापांचं वैज्ञानिक महत्त्व, त्यांच्या विविध प्रजाती आणि सापांविषयीचे बरेच समज गैरसमज याबद्दलची सगळ्या म्हणजे काळजी काय घ्यायची, साप दंशानंतर कशी प्रथम काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज तुमच्याशी चर्चा करताना समजल्या. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.